सकाळचे 5 वाजलेले आहे आणि ही सिटी बघा किती छान शांत. पक्ष्यांचा आवाज, ते जे लाईट्स आहेत त्यामधून ते हलके ग्रीन डार्क ग्रीन झाडं दिसत आहेत आणि ही भयानक शांतता. मला सकाळी उठून हे जे शांतता अनुभवणं आहे आणि ही जी फिलिंग आहे ना सकाळी उठल्यावर, ती सकाळी उठल्यावरच कळते आपल्याला. गुड मॉर्निंग, वेलकम टू श्वेताज हॅपी स्पेस. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल. सो वाजले आहे सकाळचे 5 आणि मी आज खूप दिवसांनी व्लॉग शूट करते आहे कारण आज आहे वटसावित्री. तर मी म्हटले चला आजचा व्लॉग आपण शूट करूया. सो चला मी पटपट कामं करते आणि मग आपण जाऊया पूजेसाठी. तर करूया आजचा व्लॉग स्टार्ट. माझा आवाज थोडासा डाऊन आहे कारण सगळे झोपलेले आहे आणि मी थोडीशी आत्ताच उठलेली आहे झोपून, त्यामुळे. तर चला तर मग करूया आजचा व्लॉग स्टार्ट. तर चला कामाला करूया सुरुवात. आणि कारण आज आहे वटसावित्री आणि मला लवकर लवकर कामं करून स्वयंपाक करायचा आहे, नाश्ता करायचा आहे आणि त्यानंतर मग आंघोळ करून पूजा आणि मग तयारीसुद्धा, जे आपल्याला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे. तर कारण कबीर उठल्यावर मला हे काहीच करणं शक्य होत नाही. आजचा जसा कबीर मोठा होत आहे ना, मला सांभाळणं त्याला तेवढंच कठीण होत आहे. माहिती नाही, ते 2 सेकंड मुलगा जरा जास्तच बदमाश असतं असं म्हणतात. तर ते मला आता अनुभवायला मिळत आहे. तो अगदी मला काहीच कामं करू देत नाही. त्यामुळे मी म्हटलं की चला तो लवकर उठायच्या अगोदर मी लवकर लवकर सगळं करते आहे. तर इथे मी कणिक मळायला घेते आहे. त्यानंतर मी पराठे करणार आहे नाश्त्यासाठी आणि भाजी पोळी करते आहे. सो इथे झाली आहे माझी आंघोळ आणि मी ना हा आंबाडा बांधून घेतलेला आहे. आणि बघा मी ना बरोबर कॅमेरा सेट नाही केला घाईघाईमध्ये आणि माझा चेहराच कट होतो आहे. मला वाटलं की मी तुम्हाला तयारी दाखवेल कशी झाली आहे, मी कशी तयार झाली आहे. सो आता ते शक्य नाही. चला मी प्रायमर लावून घेते आहे, मग फाउंडेशन आणि बस मी अगदी हलकी हलकीच तयारी करते. आणि हा जुडा आहे तो मी स्वतःच घातलेला आहे. आणि त्यानंतर चला तर मग मी तयारी करून पूजेचं सामान काढून घेते आहे. आता तयारी झालेली आहे माझी, साडीसुद्धा घातलेली आहे. मी पूर्ण लूक दाखवलेला होता पण तो आलाच नाही. सो इथे आलेली आहे मी वडाच्या झाडाजवळ, पूजा करून घेते आहे. अगोदर हे जे मुलं आहे ना, छोटे छोटे मुलं होते तिथे आंबे घ्यायला, ते इतके त्रास देत होते ना, तर त्यांना म्हटलं मी तुम्हाला देते, तुम्ही दूर राहा, मला अगोदर शांतपणे पूजा करू द्या. सो गणपतीची पूजा करून घेतलेली आहे मी अगोदर.
सध्या आम्ही पोथी वाचत आहोत इथे वटपौर्णिमेची. सो खूप छान वाटतं मला तिच्यासोबत पूजा करताना. झालेली आहे आमची पूजा. आम्ही आलेलो आहे आत्ताच घरी. श्वेता मिळाली मला, जी आमची एक फ्रेंड आहे. तर मला खूप छान वाटलं. बाया खूप कमी होत्या, मला वाटते आता दुपारपासून सुरू होतील आहे येणं. आणि काही नाही, आता मी थोडंसं फ्रेश वगैरे होते आणि मग फ्रूट्स वगैरे खाते आणि बघू पुढे काय करते आहे. सो चला तर मग. सो दुपार झालेली आहे, तर मी अगोदर कबीरला झोपवून घेते. त्याच्या व्यतिरिक्त तो मला काही करू देणार नाही. त्याचं असं असते की तू माझ्याच जवळ बस आणि जर तू नाही बसली तर मी काहीतरी गडबड करणार. सो मी त्याला झोपवून घेते आहे पहिले. आणि त्यानंतर ना इथे मी छान मस्तपैकी असं हेल्दी डिश करते आहे. नारळाचं दूध मी थोडंसं काढून घेतलं आहे. थोडंसंच दूध होतं माझ्याकडे, तेवढं मी दूध काढलेलं आहे. एक छोटी वाटी दूध असेल. त्यानंतर मी चिया सीड्स दुधामध्ये भिजू घातलेलं आहे. नारळाचं दूध म्हणते आहे मी, ठीक आहे. त्यामध्ये मी भरपूर विलायची टाकून घेते आहे. हे बघा, ही पण विलायचीच आहे. त्यानंतर मी भिजवलेले बदाम घेतले आहे, भिजवलेली किसमिस. त्यानंतर मी एक आंबानं त्यामध्ये टाकते आहे पूर्ण. सो ते छान असं बारीक करून घेणार आहे त्यामध्ये, दुधामध्ये आंबा टाकून. त्यानंतर तुम्हाला हवे असेल ते फ्रूट्स कापून घ्यायचे. इथे मी किसमिस पण टाकून घेते आहे, ते पण भिजवलेलेच किसमिस आहे. आणि मी घेतलं आहे ॲपल, चिकू, गूळ पावडर टाकून घेते आहे मी. 2 खजूर टाकून घेतलेला आहे. गूळ पावडर खूप कमी, कारण आंबा टाकतो आहे आपण, तर तसं पण आंबा गोड आहे. बदामाचे काप पण मी टाकून घेतलेले आहे, कारण ते पण भिजवलेले आहे. आणि मी फ्रूट्स जे घेतले आहे ते ॲपल घेतलेला आहे, चिकू घेतलेला आहे आणि बनाना घेतलेला आहे आणि मँगो ऑफकोर्स. सो अशी आपली डिश होते. हे आपण बारीक करून त्यामध्ये फ्रूट मिक्स करून घ्यायचे आणि चिया सीड्ससुद्धा. सो आता आरामात बसून मी मस्तपैकी खाणार आहे. कबीर पण झोपलेला आहे. असं शांतपणे खाण्यात काय मजा. सकाळपासून आत्ता पोटात घास गेलेला आहे, छान थंड थंड. खूप टेस्टी झालेलं आहे असं माझे हस्बंड म्हणत होते आणि मलासुद्धा ते खूप आवडते. असतं फुल छान हेल्दी असतं ते. सो सकाळ झालेली आहे. मी रात्री शूट नाही केलं आणि सकाळी 7 वाजताच मी इथे नैवेद्य दाखवून दिलेलं आहे, कारण ऑफकोर्स शाळा असते. इथे हस्बंडची ऑफिसची जाण्याची तयारी सुरू आहे आणि इथे कबीर बघतो आहे व्लॉग. गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे. मी सकाळी 5 वाजताच उठले आज, कारण ऑफिस पण होतं यांचं आणि अद्वैत स्कूल जातो सकाळीच. तो मी सकाळी 7 वाजता नैवेद्य दाखवलेला आहे. आणि आता मी थोडेसे पडदे काढले पूर्ण घराचे सफाई धुवायला. सो ते धुते आणि मग थोडीशी घराची साफसफाई करते. थोडंसं घर तसं तर रोजच मेसी असते, कारण कबीर आहे आमच्याकडे. सो करते हे थोडंसं. तर अशी झालेली आहे माझी वटसावित्री. तुमची वटसावित्री कशी झाली मला नक्की सांगाल. लाईक कराल, शेअर कराल आणि कमेंट कराल आणि सबस्क्राईब नक्की कराल. आणि चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.